गरुड भरारी या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलाय। कवी माधव पवार यांच्या कवितांच्या माध्यमातून मानवी मूल्यांचा जागर होत असल्याचं प्रतिपादन डॉक्टर श्रीपाद सबनीस यांनी केलंय। कवी माधव पवार यांच्या कवितेत त्यांनी भारतीयतेच्या पलीकडे जाऊन मानवतेचा जागर केला आहे। माधव पवार यांच्या कवितेत पंढरपूरचा विठ्ठल, गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर देखील येतात। त्यांची कविता सर्व धर्म समभावाने प्रेरित असून जागतिक एकोप्याचा आग्रह धरणारी आहे। त्यांच्या कवितेत सच्चेपणा असून ते आपल्या विचारांशी प्रामाणिक आहेत, असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद सबनीस यांनी केले। कविवर्य राणा पवार प्रतिष्ठान व शिवप्रज्ञा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कवी माधव पवार यांच्या गरुड भरारी या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाप्रसंगी लोकमान्य टिळक सभागृहात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर सुहास पुजारी हे होते। यावेळी माधव पवारांनी माझी कविता वेदनेतून आलेली आहे, त्यामुळेच ती रसिकांच्या काळजाला भिडते, असे मनोगतात सांगितले। यावेळी मंचावर सुदाम भोरे, डॉक्टर श्रीकांत येळेगावकर, माधव पवार, चारुलता पवार, राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते। पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य व कला अकादमीचे अध्यक्ष कृषीभूषण सुदाम मोरे यांनी माधव पवार यांच्या काव्यप्रतिभेची मुक्तकंठाने स्तुती केली। माधव पवार यांचे बंधू मुकुंद पवार यांनी मनोगत व्यक्त केले। गिरीश दुनाखे यांनी काव्यसंग्रहाच्या मलपृष्ठाचे वाचन केले। अध्यक्षीय समारोपात डॉक्टर सुहास पुजारी यांनी केले। प्रास्ताविक डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांनी केले। राजेंद्र भोसले यांनी मनोगत व्यक्त केले। सूत्रसंचालन पद्माकर कुलकर्णी यांनी केले, तर रामचंद्र धर्मसाले यांनी आभार मानले। कार्यक्रमास दत्ता सुरवसे, योगीराज वाघमारे, पुरुषोत्तम सदाफुले, समीर गायकवाड, मारुती कटकधोंड, हेमकिरण पत्की, गोविंद काळे, डॉक्टर शिवाजीराव देशमुख, डॉक्टर नसीमा पठाण, देवेंद्र आवटी, मयुरेश कुलकर्णी, रामप्रभू माने, अतुल कुमार माने, नरेंद्र गुंडेली, डॉक्टर श्रीकांत कामतकर यांच्यासह साहित्य रसिक उपस्थित होते।